9 कोटींचा खेळाडू रिलीज झाला, 24 तासांचा अल्टिमेटमही दिला गेला आणि अखेर एक देश म्हणाला आम्ही वर्ल्ड कपच खेळणार नाही. हा बहिष्कार आहे की दबावाचं राजकारण? आणि याचा फटका नेमका कोणाला बसणार? नेमकं हे प्रकरण काय? चला सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी अक्षय. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान T20 वर्ल्ड कप रंगणार आहे. पण स्पर्धा सुरू व्हायच्या आधी संपूर्ण जानेवारी महिना गेला वादात. IPL लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला 9 कोटी 20 लाखांना विकत घेतलं. बांगलादेशमध्ये जल्लोषही झाला. पण भारत आणि बांगलादेश राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर 3 जानेवारी 2026 रोजी BCCIच्या सूचनेनुसार KKRने त्याला रिलीज केलं आणि इथूनच वादाची ठिणगी पडली. एक खेळाडूच्या रिलीजने संपूर्ण देशाचा राग पेटला. यानंतर काहीच दिवसात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ICCला पत्र पाठवत सांगितलं, भारतामध्ये संघ पाठवणं सुरक्षेच्या दृष्टीने आमच्यासाठी धोकादायक आहे आणि त्यासाठी आमचे सगळे सामने भारताऐवजी श्रीलंकेत घ्या. पण भारत शांत बसणार होता का? BCCI सचिव देवजीत सेकिया यांनी सांगितलं, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि ICC मधील चर्चा यांची आम्हाला कल्पना नव्हती. यानंतर ICCने भारतामधील सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा देखील घेतला. केंद्र सरकार व राज्य प्रशासनाकडून हमी घेतली आणि ICCचा स्पष्ट निष्कर्ष ठरला, भारत सुरक्षित आहे. बांगलादेशी खेळाडू, प्रेक्षक आणि माध्यमांना भारतामध्ये कोणताही धोका नाही. त्यानंतर बांगलादेशचे सामने श्रीलंकेत घेण्याची मागणी थेट फेटाळण्यात आली आणि ICCने त्यांना 24 तासांचा अल्टिमेटमही दिला. खेळायचं असेल तर भारतात या, नाहीतर तुमच्या जागी रँकिंगनुसार स्कॉटलंडला खेळवेल. या सगळ्या प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उघडपणे बांगलादेशची बाजू घेतली. ICC बैठकीत बांगलादेशच्या समर्थनार्थ उभा राहणारा एकमेव देश म्हणजे पाकिस्तान. अखेर 22 जानेवारी 2026 रोजी बांगलादेश सरकारने T20 वर्ल्ड कप 2026 वर बहिष्कार जाहीर केला. BCB अध्यक्ष अनिमुल इस्लाम बुलबुल यांनी ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली आणि ICCने अन्याय केल्याचा आरोप देखील केला. खरंच क्रिकेट हा खेळ आणि तो खेळापुरताच मर्यादित ठेवावा, यात कुणीही राजकारण आणू नये. मग आता प्रश्न उरतो, बांगलादेश माघार घेणार का, परत खेळणार, की खरंच स्कॉटलंडला मिळणार वर्ल्ड कपची संधी? याचं उत्तर येणारी वेळच देईल. मग तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण क्रिकेट अपडेटसाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.